हाय हॅलो गुड मॉर्निंग. आणि आज सुरू झाला आहे, विकेंड संपला आणि आम्ही निघालो ऑफिसला. आणि मी आणि मनीषा आज ऑटोने चाललो आहे ऑफिसला. तर हा बघा, टिफिन पण घेतलेला आहे सकाळी सकाळी. आणि त्याच्यानंतर बघा माझं लंच वगैरे झालं. ऑफिसला गेला मॉर्निंगला खूप कामं असतात, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही. आणि लंच झाल्यानंतर म्हटलं चला वॉकिंग करू. वॉकिंग करायला गेल्यानंतर आज माझ्यासोबत काय झाले ते कळालंच असेल, शॉर्ट व्हिडिओ जर कोणी बघितला असेल तर. आणि हेच ते गार्डन आहे जेव्हा मी इथे आली होती आणि माझं पार्सल तिकडे आलेलं होतं ऑफिसला. आणि तिथे माझं कांड झालेलं आहे, ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो. ऑफिस संपलं. ऑफिस झाल्यानंतर तुम्ही माझा चेहरा जर बघितला असेल तर मला ना खूप जास्त वाईट वाटत होतं, कारण की माझ्यासोबत असं झालेलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मग माझं एक पार्सल पण आलेलं होतं. अजून एक पार्सल बघा, सकाळी हे पार्सल बरोबर आलं बरं का. डायरेक्ट तो दादा होता डिलेवरीवाला, तर घेऊन आला. म्हणजे काही लोक खरंच खूप चांगले असतात. तो डायरेक्ट घेऊन आला, डायरेक्ट डोअरजवळ घेऊन आला. नंतर त्याने मला कॉल केलेला होता. आणि त्याच्यानंतरचं जे पार्सल आहे त्याला प्रॉब्लेम आला आहे. आणि हे जे पार्सल आहे ना, ह्या पार्सलमध्ये मी ट्रायपॉड घेतलेला आहे आणि माझे 1000 सबस्क्रायबर झाले. त्याच्यानंतर मी हे ट्रायपॉड घेण्याचं ठरवलेलं होतं. त्याच्यामुळे माझे 1000 सबस्क्रायबर झाले तेव्हाच मी ऑर्डर केलेली होती. आणि मला इकडे यायचं होतं, त्याच्यामुळे मी बेंगलोरला ऑर्डर केली होती. जवळजवळ 8 दिवस लागले यायला, पण मी घरी होती तेव्हाच ऑर्डर केलेलं होतं. आणि फायनली माझा ट्रायपॉड आलेला आहे. मी तुम्हाला दाखवते, एवढा सुंदर आहे ना ट्रायपॉड. मला खूप जास्त आवडला हा. आणि आता याच्यावर मी एकदम छान छान असे व्हिडिओ बनवणार आहे. मी इतकी खुश झाली ना, मला खूप आवडला. आणि म्हणजे त्याला हे पण आहे की तुम्ही बटन वगैरे दाबून डायरेक्ट बनवू शकता व्हिडिओ. आणि खूप छान आहे, मला खूप जास्त आवडला हा ट्रायपॉड. आणि याची लिंक जर कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये लिंक किंवा टाईप करा, तुम्हाला लिंक भेटून जाईल. आणि तसं मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देऊन टाकेल तुम्हाला, कोणाला पाहिजे असेल तर. कारण की हा ट्रायपॉड खूप छान आहे, मला इतका आवडला. आणि 1000 रुपयाचीच प्राईजमध्ये मला भेटला, 1000 रुपयामध्येच भेटलेला आहे. आणि खूप छान आहे, एकदम हायटेड आहे आणि एकदम वेटेबल. म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे कॅमेरा DSLR वगैरे असेल ना, तर त्याला पण तुम्ही यूज करू शकता. माझ्याकडे DSLR होता, त्याच्यामुळे मी हा घेतला ट्रायपॉड, जेणेकरून मला भविष्यात जर DSLR यूज केला तर त्याच्यात पण कामात येईल फोटो वगैरे काढण्यासाठी. तर चला तुम्हाला दाखवते. आणि प्लीज पसारा इग्नोर करा, कारण की मी ऑफिसवरनं आल्याच अनपॅकिंग करत होते, कारण मला बघायचा होता हा व्हिडिओ म्हणजे ट्रायपॉड, त्याच्यामुळे मी अनपॅकिंग केलं. तर हा बघा, त्याची हाईट ना भरपूर मोठी आहे. मला म्हणजे खूप जास्त आवडली, कारण हाईट खूप छान आहे त्याची. पहिले माझ्याकडे जो होता ना, त्याची हाईट एवढी नव्हती, म्हणजे एकदम खांद्यापर्यंतच होती, जास्त मोठी नव्हती. आता ही जी आहे ना, माझ्या पण हाईटपेक्षा उंच आहे, त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडला आहे. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला ट्रायपॉड. आणि हा ट्रायपॉड घेऊन आता मी छान छान असे व्हिडिओ बनवणार आहे. आणि मला सजेस्ट करा तुम्हाला माझ्याकडनं काय काय आवडेल ऐकायला. माझ्यासोबत झालेला आहे स्कॅम, आणि मला कळलं नाही मी त्यामध्ये कसं काय फसली. म्हणजे माझं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे मला इतकं म्हणजे हे खूप वाईट वाटते. आणि मी इतरांना सांगत असते की सावध राहा. आणि स्वतःच आज कांड करून झालेलं आहे. म्हणजे रोज काही ना काही कांड व्हायला पाहिजे, हे असं वाटतंय की मला लिहिलेलं आहे ते. कारण की काय झालं ते सांगते तुम्हाला. मी ऑर्डर केलेलं होतं, तर ऑर्डर केलेलं जे काउंटर असतं ना, ते ऑर्डर केलेलं होतं. तर पहिल्या वेळेस मी ऑर्डर केला तेव्हा ती ऑर्डर डिलिव्हरी आलीच नाही. म्हणजे काय झालं काय माहिती, देवाला पण वाटते की मी देवाचं नाव नाही घ्यावं, असं वाटतंय की काय माहिती, काय मलाच कळत नाही काय झालं. पहिल्या वेळेस ऑर्डर कॅन्सल झाली पुण्याला असताना. मग मी म्हटलं चला, मी जरा ऑड एरियामध्ये राहत होती, तर तिथे ऑर्डर बाकीच्या पण कॅन्सल झाल्या, तीच ऑर्डर कॅन्सल झाली अशी नाही, 4-5 ऑर्डर कॅन्सल झाल्या. मग मी तिथे ऑर्डरच करत नव्हती. मग त्याच्यानंतर 2-3दा मी तिकडेच ऑर्डर केलेली होती. आणि म्हटलं आता चला इकडे आली, तिकडे ऑफिसला कसं रेग्युलर ऑर्डर येत राहतं, त्याच्यामुळे म्हटलं आता इथे ऑर्डर करू. तर इथे ऑर्डर केली, तर पेड ऑर्डर असते, मी पेड ऑर्डर केलेली होती. तर ते नेमकं माझा लंच ब्रेक झालेला होता आणि मी गार्डनमध्ये फिरायला गेलेली होती. म्हणजे वॉकिंग करायला जातो आम्ही जेवण झाल्यानंतर. तर मग गार्डन आहे तिथे जवळच आम्ही गेलेलो होतो. तेवढंच डिलिव्हरीवाला आला आणि तो त्याच्या लँग्वेजमध्ये OTP द्या. मी म्हटलं अहो
तिथं जा तुम्ही, वरती वॉचमन काका आहेत ऑफिसमध्ये, त्यांच्याकडे द्या. तर दिलं त्यांनी. म्हणजे तो काय बोलला, ठीक आहे. मी म्हटलं पहिले वॉचमन काकांकडे फोन द्या, मग मी OTP देते तुम्हाला. मी वॉचमन काकांना OTP देते, तुम्हाला नाही देणार म्हटलं, त्यांना देते OTP, असं मी त्यांना हिंदीमध्ये सांगितलं. तर ते काय बोलले, ठीक आहे. मग गाड्यांचा आवाज येत होता. म्हटलं हे तर काय अजून पोचलेला नाही तिथं. मग नंतर मग परत थोड्या वेळाने परत मग मला बोलतो की हां द्या म्हणे OTP. म्हटलं वॉचमन काकांकडे फोन द्या. नेमकं माझं असं झालं की त्यांचा फोन नंबर नव्हता आणि लंच ब्रेकला पूर्ण टीम गेलेली होती, त्याच्यामुळे तिथं अवेलेबल पण कोणी नव्हतं. आणि नेमकं काल पण ऑर्डर, काल रविवार होतं तर काल पण ऑर्डर डिलिव्हर नाही झाली मी नसल्यामुळे. मी रिशेड्यूल केली होती आज. म्हटलं आज तरी नको जायला ऑर्डर, म्हणून मग मी म्हटलं अहो तिथे द्या, जाओ वॉचमन काकांकडे. आणि तो कंटिन्यू इतका OTP द्या. अहो म्हटलं त्यांच्याकडे द्या. तर म्हणे दिला ना म्हणे. आणि मला वाटलं ते वॉचमन काकाच बोलले, तोच बोलला माणूस. आणि मला असं वाटलं ते वॉचमन काकाच बोलले, मॅडम. आणि मग मी OTP दिला आणि ऑफिसला येऊन बघितलं ते पार्सल डिलिव्हर्डच नव्हतं झालं. म्हणजे मला बरं ठीक आहे, त्या माणसाचं कधी भलं नाही होणार बरं का. आणि तो माणूस जर हा व्हिडिओ बघत असेल ना, तर काय माहिती बघून पण काय फायदा आहे, त्याला तर काय कळणारच नाही लँग्वेज. पण इथल्या म्हणजे मला खूप इतकं घाण वाटलं ना मला. जाऊ द्या आता काय बोलायचं, जाऊ द्या, असू द्या, काही असू द्या. मला तर खूप जास्त राग आलेला आहे. माझं 100 रुपयाचंच नुकसान झालं आहे, जास्त काही महागाचं नुकसान नाही झालं. पण ते माझ्या कष्टाचे पैसे होते आणि ते समोरच्या व्यक्तीला पचणार तर नाही, त्याचे खूप पटीने वाया जाणार आहे. आणि असं बोलायला नको पाहिजे, पण मला खूप वाईट वाटलं ह्या गोष्टींचं. आणि म्हणजे मला असं झालं यार, का बरं असं झालं. एक तर पहिल्या वेळेस ऑर्डर कॅन्सल झाली, त्याच काउंटरची ऑर्डर कॅन्सल, ठीक आहे, त्याच्याबरोबर आधी पण ऑर्डर कॅन्सल झालं. तर परत आता मी हे पण मागवलं होतं, ट्रायपॉड मागवला होता. कारण मी ठरवलं होतं की माझे 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर मी एक छान ट्रायपॉड घेणार आहे. माझ्याकडे साधा सिम्पल ट्रायपॉड होता आणि तो तुटलेला पण होता, मी असाच वापरत होती. तर माझं ठरलेलं होतं 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर ट्रायपॉड घ्यायचा. तर मग मी ट्रायपॉड मागवला होता. तर ट्रायपॉड आला, सकाळी ऑर्डर आली त्याची. आणि नेमकं दुपारी मी गेली होती, तर असं झालं माझ्यासोबत. आणि मी नेमकं OTP दिला होता, त्याच्यामुळे कंप्लेंट पण रेज करू शकली नाही, काहीच ऑप्शनच नव्हतं माझ्याकडे. कारण ठीक आहे, त्यांची पण काही चुकी नाही, पण ज्या डिलिव्हरीवाल्याने ही गोष्ट केली ना माझ्यासोबत, आता खूप जास्त बोलायला येतं, पण जाऊ द्या. आता माझे 100 रुपयाचं नुकसान झालं आज आणि मला खरंच खूप वाईट वाटलं, खूप जास्त. पण हां, मला ते मागवायचं होतं आणि मला असं वाटत होतं की देव माझ्यासोबत असं का करतोय, म्हणून मी तुरंत ब्लिंकिटवरनं ऑर्डर केली. आणि तेव्हा 100 रुपयाचे 2 काउंटर आले होते ते त्या ऑर्डरमध्ये. आणि ब्लिंकिटवरनं मग मी 100 रुपयाचं 1 काउंटर ऑर्डर केलेलं आहे, काउंटर मशीन. तर फायनली काउंटर मशीन आलेलं आहे. हां ठीक आहे, असू द्या. आज माझ्यासोबत अशी गोष्ट झाली, का बरं काय झालं काय माहिती, कोण घाणेरडी नजर लावते काय माहिती. पण जाऊ द्या, घाण तोंड नाही करायचं आपल्याला. अशा पद्धतीने झाले ते. मला एक शेअर करावं असं वाटलं म्हणून मी शेअर केलं. कोणावर विश्वास ठेवायचा लायकीचे नाही राहत कोणीच खरंच. ओके, रिलॅक्स. ठीक आहे, असू द्या. माझ्यासोबत जे झालं ते कोणासोबत व्हायला नको पाहिजे, म्हणून मी ही गोष्ट शेअर केली. आणि मी मोस्टली कधीच OTP शेअर करत नाही. मी एक तर पार्सल आता फ्रेंडलाच देते. पण तेव्हा असं झालं ना, नेमकं माझी टीम नव्हती तिथे अवेलेबल. मी कॉल पण केला होता, पण मग तिथे नेमकं कोणी अवेलेबल नव्हतं. मग म्हटलं जाऊ द्या, वॉचमन काका नेहमी घेतात, वॉचमन काका माझ्याशी बोलतात आणि मी त्यांना देते. त्या माणसाने फ्रॉड केलं वॉचमन, म्हणून त्यांनी स्वतः बोलला. आणि मी खूप दिवसांनी ऑफिसला गेली, त्याच्यामुळे मला काकांचा आवाज पण थोडासा असा वाटलं मला की काकांचा आवाज नाही आहे. पण तरी पण मी म्हटलं काकाच बोलत असतील, त्याच्यामुळे मग ते असं होऊन गेलं माझ्याकडनं. नाही तर नेहमी मी वॉचमन काकांकडे, म्हणजे ते जे पार्सलवाले असते ते वॉचमन काकांकडे फोन देतात, मग मी वॉचमन काकांना OTP सांगते, मग ते समोरच्याला देतात. अशा गोष्टी होतात. पण आज असं झालं, मला नाही कळालं, आवाज नाही कळाला की तो डिलिव्हरी माणूसच जो होतो वॉचमन काकांच्या म्हणजे व्हॉईसमध्ये काय असेल ते बोलला असेल. पण अशा पद्धतीने आज माझ्यासोबत फ्रॉड झालेला आहे. किती नीच लोक असतात ना खरंच. जाऊ दे, मला बोलायचं नाही, पण मी खरंच बोलते. मला नाही बोलायचं या गोष्टी, तुम्हीच मला कमेंट करून सांगा. आणि ठीक आहे, सावध राहा. त्याच्यानंतर मी आता अशी चूक नाही होऊ देणार. ते पार्सल रिटर्न केलं तरी चालेल माझं, पण माझं हे मला एक तर आधी रिटर्न केलं होतं आणि त्याच्यामुळे माझ्या मनात असं होतं यार, ह्याच पार्सलसोबत असं का होतं आहे. देवाला काय वाटतं की मी नाही करावं काय माहिती नाही मला. ठीक आहे, असू द्या. तर आणि मला माहिती नाही, मी ते काउंटर पण आज परत ऑफिसला विसरून गेलेली.
माहिती ते काउंटर दिवसभर केलं आणि ते परत ऑफिसला विसरून गेले. आत्ता मला लक्षात आलं की मी ते आणलंच नाही, ऑफिसला विसरून गेली मी ते पण. काय माहिती काय होतंय माझ्यासोबत. असं ते निगेटिव्ह विचार नाही करायचा, पॉझिटिव्ह विचार करायचा. माझ्यापर्यंत काउंटरने आलं तर मी ब्लिंकिटवरनं ऑर्डर केलं, ठीक आहे. आज परत मी विसरून गेली, उद्या असं नाही होणार, मी काउंटर घेऊन येणार आहे, ठीक आहे. ओके, जाऊ दे आता. बघू चांगला आता काहीतरी छान स्वयंपाक करू, जेवण करू आणि झोपू आणि भेटू उद्या. मग तुम्हाला सांगते मी आज काय जेवण करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग मी इथे छान छान असा वडापाव खाल्ला. आणि मी पहिल्यांदा बेंगलोरमध्ये एवढा भारी वडापाव खाल्लेला आहे. आणि या वडापाव खाऊन झाल्यानंतर म्हणजे मला छान वाटलं की आपल्या महाराष्ट्राची टेस्ट आली मला. आणि हा व्हिडिओ जर माझे बघत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.